लोक इथं काय करतात हे बघा. तिकडं पण बघू शकता तुम्ही, तिकडं पण एक लॅपटॉप घेऊन बसलेला आहे. सो तो जो स्पॉट आहे तो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आता मी थोडी लोकांची प्रायव्हसी काय हे नाही करत मी भंग. तुम्हाला आवाज येतोय का नाही मला माहिती नाही. हा ते बघा, हे बघा, हे बघा, आर्मीचं प्लेन चाललंय बा. जायला प्लॅन चालला होता, निघणारच होतो मी, पण दुष्काळात 13वा महिना होता ते झाले. अरे अरे मी स्कूटी काढत होतो गाईज, काढली आणि चालवायला चालू केली. अरे बाप, डायरेक्ट गाडी वाकडी वाकडी होऊन लागली. म्हणतो पडलो म्हटलं आता. सो हे गाईज, इट्स मी आधी, वेलकम बॅक टू दी नाईट रायडर. आणि आज ब्लॉग मी लेट शूट केला आहे कारण की त्याचं मला खूप सारी कारणं आहेत. मी ना घरी 2-3 गोष्टी बिघडल्या होत्या, फॅन वगैरे, तर त्याचं काम करत होतो आणि त्याच्यामुळं मला काय भेटलंच नाही ब्लॉग स्टार्ट करायला टाईम. सो आता तर काय चाललं आहे फक्त नाश्ता. ज्यांना ज्यांना माहिती आहे काय कमेंट करून सांगा. लहानपणापासून खातं मला हे खूप आवडतं, मला पर्सनली खूप आवडतं. आणि मी चाललो आहे सी सी एमला जाऊन मी तुम्हाला दाखवतो मी तिकडं काय करतो, मी कशासाठी जातो. सो गाईज, इकडं आलेलो आहे मी CCMला येऊन. मी काय करतो ते करतो, ब्लॉग एडिट करतो मी इकडं. कशाला माहिती, घराची इलेक्ट्रिसिटी कशाला घालवायची जर इथं आहे, फुकटमध्ये भेटते. पार्ट ऑफ ए जोक गाईज, पण खरंच सांगतो इथं आल्यावर आहे ना खूप चेंज वाटतं मला. घरी ना नुसतं घरी बसून आहे ना यार बोर होतं. इकडे कसं लोकांमध्ये आलो ना मग थोडंफार ठीक वाटतं, कारण की इकडे भरपूर सारे लोक नाही इथं लॅपटॉपवरती बसून त्यांचे कामं करतात. मी पण येतो, ब्लॉग एडिट करतो. आणि फक्त इथे एक प्रॉब्लेम काय माहिती का, इथं खाण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी मस्त घेऊन यायचं, खायला बसायचं. पण मी आज ऑर्डर नाही करू शकत खायला, कारण की मी डाएटवरती आहे आणि माझं जे काही जेवण आहे ते घरी. आणि इकडे टिफिन आणू पण शकलो असतं, पण इथं टिफिन अलाउड नाही. सो घरी जाऊनच जेवावं लागेल. बस हेच होतं, अजून काय बोलू. कॉपी पेस्ट चालू आहे व्हिडिओ. सो हा वाला जो ब्लॉग एडिट करतोय मी तो होईल आज पोस्ट, जो होता कालचा. सो फायनली आता एडिटिंग झालेली आहे आणि मला घरी जायचं आज. आणि तुम्हाला मी दाखवायचं होतं ना की लोक इथं काय करतात हे बघा. तिकडं पण बघू शकता तुम्ही, तिकडं पण एक लॅपटॉप घेऊन बसलेला आहे. सो तुम्हाला एक स्पॉट दाखवतो मी, सगळे रिलेट करतात. CCM मध्ये येऊन तो स्पॉट मध्ये तुम्ही जर फोटो नाही काढला तर तुम्ही कायच केलं रे. सो तो जो स्पॉट आहे तो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आता मी थोडी लोकांची प्रायव्हसी काय हे नाही करत मी भंग, पण तुम्ही बघा तो जो स्पॉट आहे ना गाईज, हा वाला. इथं जर तुम्ही फोटोज नाही काढले तर तुम्ही काय कामाचे नाही, तुम्ही नाशिककरच नाही. काय लॉजिक मला माहिती नाही त्याच्या मागचं, की तिथे येऊन का बरं फोटोज काढतात. पण काढतात, भरपूर जण काढतात. नाही काढलं तर मग तुम्ही समजून घ्या, यू आर नॉट ए नाशिककर. सो आता निघूयात घरी, कारण की आता ओंकार स्कूलवरून आला असेल आणि त्याला विचारायचं आहे. थांबा एक मिनिट. सो ओंकार आला असेल आता स्कूलवरनं, तर त्याला विचारूयात. आज त्याचा हिस्ट्रीचा पेपर होता आणि भाई काल रात्री एवढा स्ट्रेस्ड झालेला होता, एवढा स्ट्रेस्ड अभ्यासाचं खूप टेन्शन होतं त्याला. पण आय गेस होप सो की त्याचा पेपर चांगला गेलेला असेल. सो निघूयात आता घरी लवकर आणि त्याच्यानंतर ब्लॉग शेड्यूलला लावायचे आहे. भरपूर काम आहेत पेंडिंग पडलेले. सो फायनली आलो आहे घरी आणि घरी आल्यावर तुम्हाला मी दाखवतो आज मी जेवायला काय खातोय. ही आहे हरभऱ्याची भाजी, जी खूप हेल्दी असते. तू जेवलास का रे? नाही अजून. पेपर हिस्ट्रीचा होता ना, अभ्यास झालाच काल. हा सीएचं राहिलं होतं, पॉलिटिक्स. कसं गेलं पेपर? सोपाच म्हणायचं. सोपाच म्हणायचं. तसा गेलाय ना त्याला शब्दच नाही आहे आपल्या मराठीमध्ये. काहीच 2 तासापासून मी ब्लॉग एडिट करतोय. आत्ताशी म्हटलं घेऊ आता पुढं ब्लॉग कंटिन्यू करू. हे बघा अजून सुद्धा थोडंफार काम बाकी आहे. इकडे CCM मध्ये करत होतो, पण मग नंतर मग म्हटलं की येऊयात घरी. भूक पण लागत होती, मग टाईम टू टाईम जेवण पण करावं लागतं. सो
घरी आलो, जेवण केलं, आता उरलेला ब्लॉग एडिट केला, थोडासाच बाकी आहे आता. त्यानंतर मग आता ओंकारला क्लासला ड्रॉप करायला जायचे आणि मला झोप एवढी येते ना गाईज, एवढी झोप येते असं वाटतं एक पॉवर नॅप घ्यावं, पण नाही घेऊ शकत कारण की आता थोड्या वेळानंतर 1 तासाने जिमला जायचे. भाई काय करू काय नाही, एवढं सगळं करतोय गाईज. 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब करायला तुम्हाला काय जातंय, करा नाही यार लवकर. 500 करायची, करा लवकर लवकर करा. खाली बटन आहे ते लाल बटन आहे ना, वाईट करा, नाही तर काही पण फेकून मारा त्याच्यावर, पण लवकर सबस्क्राईब करा. झालं रेडी? किती वेळ लागायला लागेल? तेल बिल लावलं का? अरे बापरे, काय करू काही सुचत नाही मला. मोगऱ्याचं झाड काय बाकी काय करू. मोगऱ्याचं झाड खरंच गायच मी मला ना- एक आठवडा झाला सांगतो मोगऱ्याचं झाड आणि मोगऱ्याचं झाड आणि अजून मला नाही. पण माझं म्हणणं काय आहे, मोगऱ्याच्या झाडापेक्षा रात्राने आणू. ती आण ना, हम्म? ती पण आण, मोगऱ्याचं झाड पण आण, अजून छान वाटेल. बघूया. पहिले कुंडी घ्यायची बाबा, कुंड्या घ्यायच्या, कुंड्या नाहीये. कुंड्या घेता येतात कधी. नाही, पहिले कुंडी घ्यायची. बरं तर कुंडी घेत बस, मी झाड आणत बस. हे बघा, आत्ता कुठं जाऊन ऊन उतरलंय ना, तर थोडं बाहेर निघायची इच्छा होती, नाहीतर नाही होत बाबा. दुपारच्या टायमाला गाईस मी तुम्हाला सांगतो, एवढं गरम होतं, एवढं साधं ना, नळाला जे पाणी येतं ना ते सुद्धा गरम राहतं, कडक कडक. काय रे, मला हातपाय धुवायला मस्त वाटतं. पण किती गरम राहतं. नाशिकची यार क्लायमेटच विषय वेगळाच आहे. सकाळी दुपारी एकदम गरम होतं, रात्री मस्त थंडी हवा सुटते. ओंकार आलाय घरी क्लासवरनं. ओम वरती आहे ना, 1 मिनटं. त्याला घाबरवतो मी, थांबा आता. आला 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 आला. So finally guys, our content is back. I am back. काय मग आता आजचा प्लॅन, नंतर आता रात्री काय करणार आहेस तू? मी आता पहिले बघणार की तू झाडांना पाणी टाकलंय का नाही, कारण झाडांना पाणी टाकायची वेळ गेली. अरे यार, अरे मी व्लॉग एडिट करत होतो, व्लॉग एडिट करायचं ना, मला लक्षातच नाही. असं कसं झिनिया आज- गेला ना माझा पूर्ण. जरी तू आणला असेल तरी तो माझा झाला होता. परत अख्खा जास्वंद. हा ठीक आहे ठीक आहे, ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना भाऊ, टाकून दे फक्त माझ्यासाठी आज पाणी, उद्या मी टाकून दे. मला आहे ना खूप काम बाकी आहे, अजून लय पेंडिंग आहे, माझ्याकडून होतच नाहीये. तो समजतंय का? अरे समजतंय का तुला? माझ्याकडून होतच नाहीये. नाही, लाईफ एकदम बोरिंग चालू आहे संध्याकाळपासून. मोगऱ्याचं झाड आणलं का चांगलं? काहीतरी करायचं का आपण आज? चॅलेंज करायचं का एखादा? मोगऱ्याचं झाड आणलं. अबे काय मोगऱ्याचे झाडाने काहीच, तुम्हाला एक सांगू, नुसतं फक्त झाड 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 झाड. ब्लॉगमध्ये फक्त झाड 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 झाडच झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे. काय चांगली गोष्ट आहे? उन्हाळ्यात त्याचा आपल्याला ह्या उन्हाळ्यात तर बेनिफिट नाही भेटणार, पुढच्या उन्हाळ्यात बेनिफिट भेटेल अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू. बाकी वातावरण बघा यार, आज मस्त आहे. तुम्हाला आवाज येतोय का नाही मला माहिती नाही. हा ते बघा, हे बघा हे बघा, आर्मीचं प्लेन चाललंय बा. बाई हे नाशिकमध्ये एकदम कॉमन आहे आमच्यासाठी. काय मग तुमच्या इकडे उडतं का असं काही प्लेन वगैरे? आम्हाला सांगा. तू आणि तुम्ही कुठून बघता ते पण सांगा. हा ते पण खालून पाणी आणायचं का इथून घेऊ? इथूनच. सो आता आवरूयात आणि जाऊयात जिमला. मला आहे ना टेन्शन आलंय. व्लॉग पोस्ट करायचा आहे आज मला, कालचा व्लॉग पोस्ट करायचा आहे. कर ना तुम्ही. गाईस खरंच सांगतोय, खूप इझी वाटतं लोकांना. कॉन्टेंट क्रिएशन खूप इझी आहे की बाबा व्लॉग शूट करायचा आणि एकामागे एक व्हिडिओ टाकायचे, मग लगेच पोस्ट करायचे आणि लगेच लाखो करोड व्ह्यूज भेटते. बिलकुल नाही. ज्यांना ज्यांना वाटतं एडिटिंग खूप सोपी आहे, एकदा खरंच करून बघा, खरंच करून बघा. मला आहे ना मजा नाही, एडिटिंग करायचं खूप वैताग येतो. आता मी साधा दुपारपासून बसलेलं एडिटिंग, आत्ता ब्लॉग एडिट झालाय.
कालचा ब्लॉग आत्ता एडिट झालाय. मी ट्राय करतोय खूप जास्त की जेवढं लवकर पोस्ट करता येईल तेवढं लवकर. सो मी जर तू एवढे एफर्ट्स घेतो यार, तुमचे 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब मला अजून मोटिवेट करेल की नाही लोक खरंच बघतायत आपल्याला. त्यांनी खूप मोटिवेट होतं यार गाईज. खूप जास्त मोटिवेट होऊन जातो मी. तुमचा रिस्पॉन्स चांगला भेटला तर मला पण चांगलं वाटतं की हा भाई करताय, लोक पण आपल्याला चांगलं सपोर्ट करताय, तर मग जोर लावून टाकतो यार माणूस. हे बघा आता हा ब्लॉग इतक्या वेळेचा एडिट करत होतो, आता झालाय जस्ट. हे बघा अशा गोष्टी असतात. आता झालंय सगळं. 7:30 वाजले. 6 वाजता जिमला जायचं होतं. 7:30 वाजले. 1.5 तास लेट आहे मी. आता 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30. बघूयात. जिम तर तेवढं उघडी पण जात नाही. 9:30, 10, 9:30, 10 पर्यंत बघूयात जिम झाली. करूयात जेवढी होईल तेवढी. सो आत्ता जस्ट जिमला जायला प्लॅन चालला होता, निघणारच होतो मी. पण दुष्काळ 13वा महिना होतो ते झाले. अरे मी स्कूटी काढत होतो गाईज, काढली आणि चालवायला चालू केली. अरे बाप, डायरेक्ट गाडी वाकडी होऊन लागली. म्हणतो पडलो म्हटलं. आता नंतर पाहिलं तर गाडी पंक्चर आहे. आता बघूयात किती पंक्चर निघतंय. ठीक आहे. एक आहे ना. क्या बना रहे हो मिया? लिंबू पाणी. म्हणजे एकटंच प्यायचा, भावाला विचारायचं पण नाही दादा पिशील का, काय काय. तू घे माझ्यासोबत. एवढं चांगला झाला तू. लिंबू आहे. ठीक आहे, मग ते दे मला. खरंच देतोय तू? खरंच एवढं चांगलं आहे का? ब्लॉग मध्ये बघता चांगलं बनायचं काम करतो नक्की? खरंच का? थँक्यू. आता लिंबू पाणी पिऊन निघूयात जिमला. पंचर, हा तुम्हाला हे सांगायचंच विसरलो. लिंबू पाणी पिता पिता सांगतो तुम्हाला. पंचर एक निघालं. त्या पंचरवाल्याने काय केलं माहिती का? माझ्यासोबत स्कॅम करायला बघत होता. जे पंचर काढलं ना त्याचे ते स्ट्रीप राहते ना, ती पंचरची घुसवते ती टायरमध्ये, ती लावली आणि ती नंतर परत काढली आणि म्हणे दुसरा पंचर आहे म्हणे. मग त्याला मी बोललो, म्हटलो मला येड्यात काढू नको, एकच पंचर आहे, तू परत ते काढलं नवीन. मग त्याला समजून गेलं की बाई या खरंच काहीतरी विषय आहे. मग त्यांनी इथे ते परत लावून दिलं आणि एकच पंचरचे पैसे घेतले. लय चालू आहे बाबा दुनिया, खतरनाक. सो फायनली गाईज इट्स जिम टाईम. आता जिमला जाऊयात आणि तू खात बस हे तळलेले वस्तू आणि हे तुझं पोट असं वाढवतच राहा. ओके, तू असा जाडा होत राहा. हा, बारीक होऊ नको, जिमला येऊ नको, काहीच करू नको. जिमला येण्यामागं हे बघ गाईज याचा अभ्यास असा चालतो. हिस्ट्रीची बुक आहे, हिस्ट्रीचा पेपर आज झालाय. अच्छा, मला वाटलं अभ्यास करतोय असं खाता खाता. चल बाय बाय. तू बावळट, तू बावळट, तू बावळट, तू बावळट, तू बावळट. ते केस बघ, ते केस बघ कुठं चालले, काय चालले आहे. हा, ते शाळेचं जरा पेपर चालले. हा ना. अरे भाई असं कारण देतो जसे स्कूलवरून आल्यापासून अभ्यासच करतोय. मी आले जिम वरनं रिटर्न है ना. हॅलो गाय. आणि तू तर काय अभ्यास केला नसशील. वाचत होतो मी, मामीला विचार. मी अरे ऐक ना, काय झालं माहिती का? मी जिम नाही, पहिली माझी पहिली गोष्ट काय बोल. मी आता असंच इंस्टाग्राम मध्ये ब्रेक घेतला, जरा मी इंस्टाग्राम बघत होतो. म्हटलं असंच बघू, पपाय नर्सरीची ऑफिशियल वेबसाईट आहे का. तू बघितली. माझा आनंद एवढा झालाय की गगनात मावे ना. माझा तुला जायचंय का कधी एक्झाम?
एक्झाम संपल्यावर दुसऱ्या दिवशी गाईज माझी एक्झाम संपल्यावर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पपाया नर्सरीचं कॉन्टेंट भेटणार आहे, म्हणून सबस्क्राईब करा. सो खूप थकलोय आता. व्लॉग पोस्ट करायचा टायमिंग झालेला आहे. कधी पोस्ट करायचं होतं कधी पोस्ट होते. सो व्लॉग इथेच एंड करतो मी. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही भेटतो अशाच चांगल्या चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ. बाय. बाय.